बारामतीमध्ये विमान अपघात झाला. याच्यामध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांचं निधन झालं. यानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं आणि त्यानंतर आता त्यांना 6 महिन्याच्या आतमध्ये निवडून यावं लागणार आहे. बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागली असून आता तिथं सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. याचबरोबर त्यांच्या विरोधात प्रबळ दावेदार म्हणून लक्ष्मण हाके यांचं नाव होतं, परंतु त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. सगळी ताकद ही बिनविरोध निवडणुकीसाठी लागली असताना आता अभिजित बिचुकले हे सुद्धा मैदानात उतरले आहेत. यांनी सुद्धा आता हा फॉर्म भरला आहे आणि 2 दिवसामध्ये अभिजित बिचुकले त्यांची रणनीती निवडणुकीची जी अपडेट आहे ते देणार आहेत आणि काँग्रेसने सुद्धा उमेदवार दिला आहे. परंतु कोण कोण आता फॉर्म मागे घेणार आहे आणि कोण कोण तिथं फॉर्म टिकून राहणार आहे याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. विजयी होणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. याचबरोबर अभिजित बिचुकले यांनी सुद्धा उमेदवारी दाखल केल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार नाही असं स्पष्ट झालेलं आहे. तरीही फॉर्म मागे घेण्याच्या बाबतीमध्ये काय नेमकी गोष्टी होतात हे पाहणं गरजेचं आहे. बारामतीमधून खरंच सुनेत्रा पवार पराभूत होतील का, त्यांच्या तोडीचा उमेदवार उभा राहिलाय का, या सगळ्या गोष्टी जनता लक्ष देऊन आहे.